म्हणजे ₹7 रोजंदारी मी काम केलं पहिलं खडकमाळीमध्ये. पटेल इंजिनिअरिंग म्हणून एक टिपाचा कारखाना होता. त्या कारखान्यामध्ये त्या हॉटेलमध्ये मी कुक म्हणून कामाला लागलो. कुक म्हणून कामाला? हां, आचारी म्हणून. बरं. त्या मी वेटर केलं 6 महिने. वेटरमध्ये काम शिकलो आचार्याचं, तिथं कामाला लागलो. आणि 91-92ला मी स्वतंत्र चिंचवडला एक काकडे कॉर्नर म्हणून स्कीम केली. त्या काळात मला पहिल्या प्रोजेक्टला ₹5 कोटी मिळाले. तर नाना, माझा एक प्रश्न असा होता की जो अनेकांना त्याच्याबद्दल उत्सुकता आहे की 7वी नापास संजय काकडे एवढे मोठे कसे झाले? कशी झाली तुमची सुरुवात? पहिली गोष्ट, मी 7वी पास आहे. 7वी पास आहे? बरं. 7वी पास आहे. 8वीत 2 वर्ष नापास आहे, पण मी त्या 8वी नापास सर्टिफिकेट घेतलं नाही. अच्छा, त्यामुळे 7वी पास उत्तीर्ण पासच सांगतो. बरं, ओके. तर 7वी पास किंवा 7वी नापास किंवा कमी शिक्षण जास्त शिक्षण त्या काळात 1982ला मी 7वी नापास 8वी नापास झालो. 82ला शिक्षणाला एवढं महत्व नव्हतं. नंबर 1. नंबर 2, आमची घरची परिस्थिती जी होती ती खूपच हलाख्याची होती. म्हणजे 8वी मी शाळेत नापास झालो तेच कारण होतं की बाबा घरची परिस्थिती, आमचे वडील एकटेच होते कमवणारे, आणि आम्ही 7 जण खाणारे. म्हणजे 3 बहीण, 2 मी आणि माझा मोठा भाऊ, असे 5 जण, आई आणि वडील 7 जण खाणारे होते. 3 बहिणींची लग्न करायची होती. मी 7वीत असेपर्यंत 8वीत असेपर्यंत 2 बहिणींची लग्न झाली होती. माझ्या एका बहिणीचं लग्न व्हायचं होतं. तर परिस्थिती पण घरची पण हालाकी. तुमचं मूळ गाव काकडे म्हटल्यानंतर? पुणे. आमचं बेस जिल्हा पुणेच आहे. म्हणजे पांगारे म्हणून आमचं पुण्यापासून 32 किलोमीटर वीर रोडला एक गाव आहे पांगारे. मोठी गाव आहे. ते बेसिक जमीन आमची 3 एकर होती. अच्छा. म्हणजे सगळ्यात म्हणून 3 एकर आहे. तर मग शिक्षणाचे खर्च किंवा आपलं लक्ष, मग घरातली हालाकीची परिस्थिती पाहता शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं आपण. आणि शिक्षण सोडल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ₹7 रोजंदारी मी काम केलं पहिलं खडकमाळीमध्ये. पटेल इंजिनिअरिंग म्हणून एक टिपाचा कारखाना होता. त्या कारखान्यामध्ये त्याच्यानंतर तिथं की बाबा काहीतरी घरच्यांना आईला वाटायचं आणि व्यवसायच करावं. मग पवळे चौकात मी 2 वर्ष भाजीपालीचा व्यवसाय केला. अच्छा. म्हणजे मार्केटवरून एक 10, 20, 25 किलोची 7-8 ॲटम घ्यायचे, असे कांदे, बटाटे, गवार, भेंडी वगैरे असे तरकारी जे पण भाजीपाला आहे तो घ्यायचा आणि पवळे चौकात कॅम्पमध्ये जाऊन मंडईत विकायचं. त्या असं मी 2-3 वर्ष केलं. 3 वर्षानंतर मी इथं होतो कुठं तुमच्या कर्वे रोडला सुधीर मांडके म्हणून एक बिल्डर आहे बघा, तुम्ही ऐकलं असेल. त्यांच्या हॉटेल होतं एक कर्वे रोडला. त्या हॉटेलमध्ये मी कुक म्हणून कामाला लागलो. कुक म्हणून कामाला? हां, आचारी म्हणून. त्या मी वेटर केलं 6 महिने. वेटरमध्ये काम शिकलो आचार्याचं, तिथं कामाला लागलो. तिथं जाधवराव म्हणून एक बिल्डर होते. ते बिल्डर मला म्हणले तू आमच्याकडे कामाला. ते आमच्या भावाचे पार्टनर होते. ते म्हणले तू आमच्याकडे कामाला आहे. काय म्हणून कामाला? काय नाही, साईटवर फक्त उभं राहायचं. घरातले नातेवाईक होते माझे जाधवराव. ते म्हणले आमच्याकडे नातेवाईक उभा राहिला तरी इमानदारीमध्ये इथं जरी समजा त्यांनी असं मी म्हणलं मी शिकलो नाही आहे काहीच नाही. त्यांनी मला असं उदाहरण दिलं की आंधळा जरी वॉचमॅन साईटवर नुसता गेटवर बसला तरी चोरला कळतं, अरे त्याला माहीत नसतं हा चोर आहे. तसं आमच्या धंद्यामध्ये कळत नसतं. तुला लिहिता वाचता येतं बस झालं. फक्त गाडीची वाळू आली ती पूर्ण खाली झाली का, स्टील आलं पूर्ण खाली झालं का, विटा आल्या पूर्ण खाली झाल्यात का, तेवढंच बघायचं. आणि तुला आम्ही चांगला पगार. त्यावेळेस मला ₹400 पगार होते. म्हणजे आम्ही तुला ₹1,500 पगार. किती सालची गोष्ट ही? 1986. बरं. माझं वय काहीतरी 18-19 होतं. आणि चिंचवडला साईट कुठं चिंचवडला मी राहायला कर्वेनगरला. कर्वेनगरवरनं मी मग 36 नंबर बसनी 80 नंबर बसनी कॉर्पोरेशनला जायचो. कॉर्पोरेशनवरून चिंचवडला 80 नंबर बसनी जायचो. मग त्या धंद्यात गेलो. मी इकडं पाहायचो की बाबा आपण सगळ्यांना साहेब म्हणायचं. साईटवर गेल्यावर सगळं मला साहेब म्हणायला लागले. आणि मला आपल्याला स्टेटस मिळालं, इथं पगार चांगला मिळाला. मग त्यातून मी हळूहळू माझा व्यवसाय शिकलो. आणि 91-92ला मी स्वतंत्र चिंचवडला एक काकडे कॉर्नर म्हणून स्कीम केली. त्या काळात मला पहिल्या प्रोजेक्टला ₹5 कोटी मिळाले. पहिल्याच प्रोजेक्ट? हां, पहिल्याच. पण शिक्षण नव्हतं झालं. परंतु आता असं होतं की शिक्षण न होणं त्यावेळेस एवढं इम्पॉर्टंट नव्हतं. कारण काहीतरी शिक्षण झालं नाही म्हणून काहीतरी करायचं आपल्याला, हातपाय हलवायचे. ह्या धोरणाने प्रत्येक जो व्यवसाय केला तो इमानदारीत केला, कष्टाने केलं, दिवसाचं रात्र केलं. आता असं नाही किंवा मी शिक्षण म्हणून सांगत नाही कोणाला की शिक्षण जर मी झालो नाही सांगितलं माझं, तेव्हा शिक्षण नव्हतं. एवढ्या माणसाने एवढं ऑफिस मोठं टाकलं, एवढा बंगला बांधला, एवढ्या गाड्या घोड्या झाल्या, मग आपण का शिकायचं असं मग नवीन जनरेशनचं होईल. पण आमच्या काळात 82-83ला शिक्षणाला महत्त्व कमी होते, कष्टाला महत्त्व जास्त होते. इक्विपमेंट काहीच नव्हते त्या काळात. म्हणजे लॅपटॉपसुद्धा नव्हता. आम्ही वहीमध्ये एंट्री करायचो गाड्या आल्याची. बरोबर. इतकं कष्टाला महत्त्व होतं त्यावेळेस. आता शिक्षणाला महत्त्व झालं आहे. आता तुमचं साध्या हॉटेलमध्ये जरी काम करायचं असेल वेटर म्हणून तरी ग्रॅज्युएशन पूर्ण लागतं. त्यावेळेस आमच्या काळात शिक्षणाला महत्त्व नव्हते म्हणून आम्ही म्हटलं शिकलो नाही ना तर मग आपल्याला कष्ट करायचे. मग शिक्षण एक बाजू नाही तर दुसरी बाजू आपली स्ट्रॉंग करायची.